करता म्हणून काम करतायत। आज त्यांना देखील वारसा मोठा आहे। बाबासाहेब देखील शून्यातून विश्व त्यांनी निर्माण केलं। परदेशात लंडनमध्ये जाऊन शिक्षण घेणारे ते पहिले भारतीय होते, याचा देखील आपल्या सगळ्यांना अभिमान आहे। आणि म्हणून या सर्व ज्या काही बाबी आहेत आपल्या सगळ्यांना माहीत आहे। आणि म्हणून आज आनंदराज यांचा देखील इतिहास आपल्या सगळ्यांना माहीत आहे। आणि त्यांचे विचार देखील एक साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे आनंदराज आंबेडकरांनी पाळलं। आणि म्हणून मी नेहमी त्यांना सांगतो, तुम्ही तुमचं आणि तुमचा स्वभाव सर्वसामान्य माणसासारखा स्वभाव माझा, मी सर्वसामान्य माणूस। आणि म्हणून शेवटी त्यांची भूमिका, त्यांची तळमळ काय, आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे। आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कुठं ना कुठं संधी मिळाली पाहिजे। संधी कसली? जनसेवेची संधी। आपण जेव्हा सत्तेत जातो, सत्तेत गेल्यानंतरच जनतेची सेवा करू शकतो। आणि म्हणून सत्ता ही जनतेच्या सेवेसाठी राबवायची असते। आज सत्ता, कुठलंही पद सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी आपण वापरले पाहिजे। आणि म्हणून बाबासाहेबांची जी भूमिका होती ती भूमिका हीच होती, गोर गरीब दलित शोषित कष्टकरी जो आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे, सत्तेचा त्याला लाभ मिळाला पाहिजे। आणि म्हणून 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला माहीत आहे, लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ असेल, लाडका शेतकरी असेल, लाडके ज्येष्ठ असतील, अनेक सर्व योजना ज्या आहेत या सर्वसामान्य माणूस, दलित शोषित पीडित या सर्वसामान्य घटकांना न्याय देण्याचं काम आपल्या सरकारने महायुतीने केलं। त्याचा प्रमुख मी मुख्यमंत्री म्हणून काम केलं। आताही आपल्याला माहीत आहे, आपण सरकारमध्ये आहोत, देवेंद्रजी आणि आम्ही टीम म्हणून काम करतोय। ज्या वेगाने आनंदराज, ज्या वेगाने या राज्याचा कारभार आम्ही केला, ज्या वेगाने विकास प्रकल्प थांबलेला महाराष्ट्र आम्ही पुढे नेतोय, आज थांबलेले प्रकल्प, थांबवलेले प्रकल्प, रखडवलेले प्रकल्प त्याला चालना देत असताना एकीकडे विकासाचे प्रकल्प, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांचे सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केला। आणि तुम्हाला तेच पटलं की हे काम करणारे लोक आहेत, हे कार्यकर्त्यासारखं काम करतात। आपला विचार आणि आपला विश्वास जेव्हा एकमेकावर आपण एका विचार आणि विश्वासाने एकत्र येतो, तेव्हा ती युती जी आहे ती सर्वसामान्यांच्या विकासाचाच विचार करते। विचार, विश्वास आणि विकास हाच आमचा अजेंडा आहे। आणि त्यामुळे या अजेंड्यावर आम्हाला काम करायचं आहे। आणि मी हेही सांगतो, कधीही आपण तळागाळातून आलेलो आहोत। तुम्ही आता अगोदर पण आपण म्हणालात युतीचं, बाळासाहेबांच्या वेळेस देखील शिवशक्ती भीमशक्तीची युती झाली। मला आठवतंय ठाण्यामध्ये कुठे युती नव्हती, पण ठाण्यामध्ये देखील आम्ही महापालिकेत शिवशक्ती आणि भीमशक्तीची युतीला सुरुवात केली। आणि म्हणून ही शिवशक्ती आणि भीमशक्ती हे कार्यकर्त्यांची फौज असलेली सेना आहे। तुमची सेना रिपब्लिकन सेना, आमची सेना शिवसेना। आणि म्हणून बाबासाहेबांचे विचार, इथं छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचे आदर्श, आणि आपण जे काय आपलं अजेंडा आपला काय, आपल्याला काही वैयक्तिक काही त्याच्यामध्ये आपला अजेंडाच नाही आहे। आणि म्हणून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे। या राज्यातला गोर गरीब कष्टी दुःखी जो कोणी आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे। मी नेहमी सांगतो आनंदराजजी की मी जरी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरीसुद्धा या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न, आणि म्हणून हीच भूमिका आहे आपली। आणि ही भूमिका घेऊन आपण पुढे जातोय। आता महायुतीची दुसरी इनिंग सुरू आहे आणि ही इनिंग देखील त्याच वेगाने आम्ही पुढे जातोय। कारण शेवटी आमचा अजेंडा, आमची भूमिका सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य माणसाला न्याय, त्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे, सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे। मला आठवतंय मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा अनेक योजना आम्ही केल्या। त्यामध्ये शासन आपल्या दारी, लोक म्हणायचे
हे काय आहे? इतर राज्याचे मुख्यमंत्री देखील हे काय? शासन आपल्या